तर हे गाईज, आता आपण आलोय पुणे एक्झिबिशन सेंटरला कार्डिओ करण्यासाठी. आज आपला वर्कआउट आहे बॅक आणि बायसेप. बट आपल्याला सॅटर्डे संडे 2 दिवस सुट्टी असते, तर 2 दिवस आपल्याला कार्डिओ करायचा आहे. तर आता आपण आलोय, आता आपण इथं कार्डिओ करून घेऊया आणि जेवढा बॅक आणि बायसेपचा इथं वर्कआउट करू शकतो तो करून घेऊया. आणि नंतर आपण घरी गेल्यानंतर डंबल्सना आणि बारनं बॅक आणि बायसेपचं वर्कआउट कव्हर करूया. तर आजपासून आपण हळूहळू ऍप्स साठी पण वर्कआउट चालू करणार आहे. पहिले 10 दिवस मी ऍप्सचा वर्कआउट नाही केला, पण आता आपल्याला आज आपला 15वा दिवस आहे. तर आजपासून आपण वर्कआउट चालू करतोय हळूहळू. तर चला मग स्टार्ट करूया. तर मित्रांनो, वर्कआउटची सुरुवात ही आपण रनिंगने केली. वातावरण खूप छान होतं, सकाळचा क्लायमेट होता. आज लवकर गेलो होतो आम्ही आणि बारीक बारीक पाऊस चालू होतं, त्यामुळं वातावरण थंड होतं. मित्रांनो, अशा क्लायमेटमध्ये वर्कआउट करायला खूप आवडते मला, कारण वातावरण थंड असताना आपली बॉडी गरम होते आणि अशा वातावरणात घाम काढणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. एक्झिबिशनचं ग्राउंड खूप मोठं आहे आणि आपण काय करतोय, दर शनिवारी पहिला दिवस असतो आपला, तर पहिल्या दिवशी आपण खूप जास्त वर्कआउट करतो, खूप जास्त चालतो, पळतो. त्यामुळं पाय एवढे दुखतात की रविवारी जास्त होत नाही. तरी पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. 5 ते 6 किलोमीटर आपण चालतो, पळतो. माझा स्टॅमिना एवढा जास्त नाही की मी कंटिन्यू रनिंग करू शकेल आणखीन सुद्धा. त्यामुळे मी काय करतो, जेवढं पळता येतं तेवढं रनिंग करतो, नाहीतर मग चालतो. पण मी थांबत नाही एका जागेवर कधी. कंटिन्यू रनिंग करतो, नाही तर चालतो, रनिंग करतो, चालतो, असं करतो. पहिल्यांदा रनिंग करून घेतली. रनिंग झाल्यानंतर आम्ही मग एका जागी वर्कआउट चालू केला. वर्कआउटच्या सुरुवातीला मी केली स्ट्रेचिंग. फुल बॉडी स्ट्रेचिंग करून घेतल्यानंतर मी मारले जोर. जोर मारल्यानंतर मी मारले डिप्स. टिप्स मारल्यानंतर मी थोडासा पोटाचा वर्कआउट केला. गाईज, आजपासून आपण पोटाचा वर्कआउट चालू करतोय. आता आपल्याला 15 दिवस झालेले आहेत, तर आपण हळूहळू आपले वर्कआउटची फ्रिक्वेन्सी, रुटीन, डाईट हे सगळं चेंज करत चाललोय. पुलअपसाठी मी आजही खूप प्रयत्न केला, पण पुलअपसाठी आणखीन आपल्याला तेवढी स्ट्रेंथ आलेली नाहीये. त्यानंतर आपण ग्राउंडवरचा वर्कआउट संपवून घरी आलो. घरी आल्यानंतर आपण चालू केला बायसेपचा वर्कआउट. आज आपला वर्कआउटसाठी 2 मसल होते, बॅक आणि बायसेप. पहिल्यांदा आपण बॅकचा वर्कआउट नाही केला, पहिल्यांदा आपण केला बायसेपचा वर्कआउट. बायसेपचे आपण डंबल्सने आणि कर्ल बारने खूप जास्त रिपिटेशन्स मारून घेतले. मी तुम्हाला सांगतोय की मी रिपिटेशन्सवर सध्या भर देतोय. रिपिटेशन्स खूप जास्त मारतोय, कारण आय एम फोकस ऑन रिपिटेशन्स. मी वेटचं जास्त आता वाढवायच्या भानगडीत पडत नाहीये, कारण आता मला सध्या रिपिटेशन्स आणि स्टॅमिना वाढवणं खूप गरजेचं आहे. बॅकसाठी मी मारलं कर्ल बारनं डेडलिफ्ट. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की होम वर्कआउटमध्ये सुद्धा आपण पर्टिक्युलर मसलला टार्गेट करून ब्रेक करू शकतो. फक्त आपल्याकडे 2 डंबल्स आणि 1 बार असेल तरी खूप काही आपण वर्कआउट करू शकतो घरी सुद्धा. की गरजेचं नाही की आपण जिममध्ये जाऊनच तेवढा वर्कआउट करून आपण तेवढा घाम गाळू शकतो किंवा त्या मसलला टार्गेट करून आपण तेवढा पेन देऊ शकतो. पण जर तुम्ही घरी ठरवलं तर तुम्ही करू शकता. फक्त तुमच्यात करण्याची इच्छा पाहिजे. बॅक मसलला हिट करण्यासाठी मी भरपूर व्हेरिएशन्स घेतले आणि रिपिटेशन्स आपला मेन फोकस होता. त्यामुळं खूप जास्त मसल ब्रेक होत होता आणि छान वाटत होतं. किंवा कारण का सांगू का, जिममध्ये हे सगळ्यात मोठा आनंद आहे. तुम्हाला जेवढा जास्त मसलला पेन होतो, जेवढा जास्त वर्कआउट करून मसल दुखतो, तेवढा जास्त तुम्हाला सॅटिस्फॅक्शन आणि आनंद भेटतो. तर हे गाईज, आता आलो वर्कआउटवरनं. आता बनवणार आहे आपला मिल्कशेक. तर मिल्कशेक मध्ये मी काय काय टाकतो मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये काजू, बदाम, मनुके, खजूर आणि मखना हे मी रात्री भिजू घातलं होतं दुधामध्ये. तर हे बघा कसलं मस्त भिजलंय. आणि बघा मखना तर मस्त भिजून असं ना, असं ही झालाय, मस्त भिजलाय. आता मी हे मिक्सरमध्ये टाकणार आणि याच्यामध्ये थोडस आणखीन दूध मिक्स करून याचा शेक बनवणार. तर चला मग पिऊया. टेस्ट सांगतो मी तुम्हाला. क्रीमी आहे, टेस्टी आहे, तुम्ही पण ट्राय करा, मस्त आहे. हे गाईज, वर्कआउट केला घरी आल्यानंतर आपला बॅक आणि बायसेपचा. आता बसलोय जेवण करण्याचं. तर तुम्ही तुम्हाला दाखवतो मी काय जेवण करतोय. तर गाईज, आजचा दुपारचा मील आपला खूप हेल्दी होता. त्याच्यामध्ये होतं 4 अंड्याचे ऑमलेट, व्हेज पुलाव आणि सलाड. एकदम हेल्दी मील होता. हाय प्रोटीन, हाय फायबर रिच आणि हेल्दी कार्ब्स. हे गाईज, तर चला, तर मग ह्या व्हिडिओचा एंड आपण इथंच करूया. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.